फ्री प्रॉडक्ट्स जे ब्रँड्सनी मला पाठवलेले आहेत. 9,000चे फ्री प्रॉडक्ट्स मला मिळाले आहेत फेब्रुवारी मंथमध्ये, एका महिन्यामध्ये. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओसाठी मी खूप जास्ती एक्साइटेड आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते सगळे फ्री प्रॉडक्ट्स जे ब्रँड्सनी मला पाठवलेले आहेत या फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि खूप जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके, व्हिडिओ सुरू करायच्या आधी एक दोन गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहे. नंबर 1 की मी बिलकुल शो ऑफ किंवा ब्रॅग नाही करता हे प्रोडक्ट्स दाखवून की मला ब्रँडनी फ्री प्रोडक्ट्स पाठवले, असं बिलकुल नाही. याच्या मागे माझी 1 वर्षाची मेहनत आहे जी मी कंटिन्युअसली करत आहे आणि त्याच्यानंतर मला हे प्रोडक्ट्स मिळत आहेत आणि ते फ्री म्हणजे ॲज अ गिफ्ट पण पाठवले आहेत ब्रँड्सनी. आणि काही प्रोडक्ट्स जे आहेत ते मला कोलॅबसाठी पण पाठवलेले आहेत, सो त्याचे व्हिडिओज पण मला बनवायचे होते आणि काही त्यांनी असंच ॲज अ PR ॲज अ गिफ्ट म्हणून पाठवले आहेत. आणि ते सगळे प्रोडक्ट या बॅग मध्ये आहे. आणि हे सगळे प्रोडक्ट जे आहे ना ते फक्त फेब्रुवारी महिन्यातले मी तुम्हाला दाखवत आहे. सो फेब्रुवारी PR हॉल मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर आपण एक एक करून सुरू करूया. सगळं मिसलेनियस आहे, हेअर केअर, हेअर प्रोडक्ट्स, हेअरचे टूल्स असं म्हणू शकतो, किंवा मेकअप, हे ते स्किन केअर असं सगळं आहे याच्यामध्ये. तर सगळं मिक्स आहे. पहिले तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स काढून घेऊ द्या बाहेर, कारण की थोडेसे जास्त प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. ओके, सगळ्यात पहिलं मी इथे नाव लिहिले आहे ऑलिव्हियाचं. सो ऑलिव्हिया ब्युटी सोबत मी 3-4 वेळा कोलॅब केलेले आहेत व्हिडिओसाठी. खूप छान ब्रँड आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडतं बिकॉज ते ना असं फ्री म्हणजे तुम्हाला क्रिएटर्सला जसं वागायचं आहे तसं वागू देतात. म्हणजे त्यांना चॉईस देतात की तुम्हाला जसा व्हिडिओ बनवायचा तसं बनवा, जास्त इंटरफेअर नाही करत आणि जास्त त्रास नाही देत. सो मला हे ऑलिव्हिया ब्रँड ॲज अ कोलॅब म्हणून खूप आवडतं. सो एनिवेज, तर त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्यासोबत माझं या मंथचं कोलॅब होतं फेब्रुवारीचं, आणि त्याच्यासाठी त्यांनी मला हे टिंट्स पाठवले होते. हे आहे लिप, चीक अँड आय टिंट. तर टोटल 3 शेड्स त्यांनी पाठवले होते आणि खूप प्रिटी शेड्स आहेत. ओ माय गॉड. पहिले तर हे बघा, असं त्याचं पॅकेजिंग. आता याचा जो बॉक्स आहे ना ओरिजिनल, याच्या म्हणजे हे असेच नव्हते आले, याच्यावर आणखीन एक बॉक्स होता, तो मी आय डोंट नो कुठे गेलाय, फेकला असेल. हे केस माझ्या तोंडात चालल्या. एनिवेज, सो हे आहे ते फर्स्ट लिप अँड चीक टिंट आणि याचा शेड आहे 01 क्रिम्सन ड्रीम्स. ओ नाईस. मी यूज केलेले आहेत हे सगळे प्रोडक्ट्स यूज केले, त्याच्यामुळे हे असे तुम्हाला दिसणार यूज केलेले. बट हे बघा, हा आहे तो प्रोडक्ट. हा असा एकदम असा ब्राईट रेड कलर आहे. इथे मी तुम्हाला स्वॉच करून दाखवते. हे बघा, एकदम ब्राईट रेड आहे आणि खूप प्रिटी दिसतो तो. आणि असं विंटर्स वगैरे मध्ये रात्री ना खूप सुंदर दिसतो. सो हे एक होतं. त्याच्यानंतर हा होता मलबेरी ह्यूज. हा माझा फेवरेट शेड आहे बिकॉज हा असा पिंक कलर मधून येतो आणि हा पण खूप प्रिटी आहे. हे बघा. आणि थर्ड शेड आहे माझ्याकडे कॅरेमल लाफ्टर असा शेड आहे, थोडा डार्क. हे बघा. सो हे आहेत ते 3 शेड्स. आणि येस, हे होतं माझं फर्स्ट PR प्रॉडक्ट आणि मला तर खूप मज्जा आली, कारण की मला टिंट्स खूप आवडतात आणि हे त्यांचं न्यू लॉन्च होतं. सो त्याच्यासाठी त्यांनी कोलॅबसाठी मला पाठवलं होतं. नेक्स्ट मी ज्या ब्रँड सोबत म्हणजे काम केलं ते होतं स्विस ब्युटी. ओ माय गॉड, स्विस ब्युटी सोबत मी कोलॅब केलं आणि हे खूप मोठी बात आहे माझ्यासाठी तरी. त्यांच्यासोबत मी कोलॅब ह्या प्रॉडक्टसाठी केले होते, या पर्टिक्युलर प्रॉडक्टसाठी. आणि हे होतं त्यांचं सुपर रेडियंट स्किन टिंट आणि हा यूट्यूबसाठी कोलॅब होता. तर ह्या टिंटसाठी मी त्यांच्यासोबत कोलॅब केलं होतं. हे बेसिकली असं फाउंडेशन टाईप आहे, पण टिंट आहे, असं फाउंडेशन नाही आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशी आहे, अशी रनी कन्सिस्ट. आणि मी आता पण हेच लावलंय. सो हे असं ते प्रॉडक्ट आहे आणि आपण हाताने पण याला ब्लेंड करू शकतो. कव्हरेज पण छान आहे याची आणि एकदम लाईटवेट आहे, एकदम लाईटवेट. आणि असं मस्त ग्लो आणतो तो फेसवरती. सो मला हे खूप आवडलं. याचा शेड आहे माझं 03 सँड ग्लो. मी बिलकुल असं हे कोलॅबवाला व्हिडिओ नाही आहे, मी बस असं तुम्हाला रॅन्डमली दाखवते आहे, कारण की मला आवडतात लोकांचे असे व्हिडिओज बघायला, त्याच्यामुळे म्हणून मग मी विचार केला की मी पण बनवते. सो येस, हे होतं ते प्रॉडक्ट, याच्यासाठी मी कोलॅब केलं होतं. बट त्यांनी फक्त हेच नाही पाठवलं, त्यांनी ॲज अ गिफ्ट मला म्हणजे याच्याबरोबर आणखीन 3 प्रॉडक्ट
प्रोडक्ट्स ऍज अ गिफ्ट पाठवले होते. सगळ्यात पहिलं होतं त्यांचं हे किस प्रूफ लिक्विड लिपस्टिक पाठवलं त्यांनी मला. हे गिफ्ट होतं. याचं शेड आहे 01 न्यूडिएस्ट लव्ह आणि हे मी शेड वगैरे ह्याचा चूज नाही केला बिकॉज हे तर मला माहिती पण नव्हतं की ते पाठवत आहे. आणि त्यांनी पाठवलं आणि मग मला खूप मजा आली होती जेव्हा मी बघितलं. एकदम न्यूड शेड आहे हा आणि एव्हरीडे साठी खूप मस्त शेड आहे. सो हे एक पाठवलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं हे काजळ पाठवलं होतं, सिंगल स्वाईप कोल काजल, आणि हे खूप जास्त मस्त आहे. म्हणजे मला याचं कॉन्सेप्ट आवडलं. सो एका साईडनी हे त्यांचं काजळ आहे, इथे दाखवते आता, आणि खूप मस्त त्याची पिगमेंट आहे. एकदम जसं त्याचं नाव आहे ना सिंगल स्वाईप तसंच आहे. सो एकदम असं बटर सारखं असं मक्खन सारखं ग्लाइड होतं ते. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला ना असं स्मजर पण आहे. सो माझं स्मज करायचं असेल तर तुम्ही असं 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 स्मज करू शकता. हे मी खराब केलं बट हे मला आवडलं त्यांचं म्हणजे या प्रोडक्टचं. सो हे त्यांनी याचं गिफ्ट पाठवलं होतं. आणि त्यांनी हे छोटू क्यूटू नेल पेंट पण गिफ्ट पाठवलं होतं जे माझी मम्मी यूज करणार. आणि मग मला खूप मजा आली होती बिकॉज मला माहिती नव्हतं हे पाठवणार आहेत ते. कधी कधी ब्रँड्स असं करतात म्हणजे आपण एका प्रोडक्टसाठी त्यांच्यासोबत कोलॅब करायसाठी डील करतो आणि ते ऍज अ गिफ्ट बाकीचे आणखीन प्रोडक्ट्स पाठवतात. सो अशा वेळेस आणि ते आपल्याला माहिती नसतं की हे प्रोडक्ट्स ऍज अ गिफ्ट पाठवत आहेत. सो तेव्हा खूप मस्त मजा येते आणि तशीच मजा मला याच्यात पण आली होती. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते आहे केमिस्ट ॲट प्लेचे मी हे लिप बाम्स आहेत. यांच्यासाठी मी कोलॅब केलं होतं. तर हे विशलिंक थ्रू मी कोलॅब केलं होतं. हे असं ब्रँड कडून नव्हतं आलं. त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू बट आता सध्या मी सांगते की त्या ऍप थ्रू हे कोलॅब आलं होतं. आणि येस हे होतं आपलं, हे आहे आपलं नेक्स्ट प्रोडक्ट. तर एक आहे त्यांचं पीच व्हेरियंट म्हणजे ह्या लिप जेलीचा पीच फ्लेवर आहे आणि एक आहे चॉकलेट. ऑफकोर्स चॉकलेट तर यायलाच पाहिजे. आणि हे शेड्स मी नाही चूज केले, हे त्यांनीच पाठवले होते. त्यांच्याकडे आणखीन 2 शेड्स अवेलेबल आहे, एक व्हॅनिला आणि एक चेरी आहे आय गेस. बट मला हे 2 आले आणि मी ऑलमोस्ट हे पण एव्हरीडे यूज करते. त्याच्यामुळे हे बघा डाग वगैरे पण लागलेले याला बिकॉज मी खूप यूज करते हे. आणि खूप एकदम मस्त असं असं थिक आहे ते आणि शाईन पण खूप छान देते. सो मी असं लिपस्टिकच्या वर पण ते लावते ऍज अ लिप ग्लॉस. आणि येस हे आहे ते. ओ आणखीन मी तुम्हाला दाखवते याचं जे ऍप्लिकेटर आहे ना हे हे असं हे बघा हे असं असं हार्ड नाही आहे आणि हे मला खूप मजा येते जेव्हा मी लिप्सवरती लावते तेव्हा. सो येस हे होतं नेक्स्ट प्रॉडक्ट. आणि फक्त हेच नाही तर त्यांनी ना त्यांचं हे ऍज अ गिफ्ट पाठवलं. हे आहे फेस टोनर. तर हे जे याच्यामध्ये ना 7% AHAs आणि 3% नायसिनामाइड आणि 1% कंबुचा आहे. तर हे मी रिसेंटली स्टार्ट केलं यूज करणं. बघा असं हे टोनर आहे. तर फेस वॉश झाल्यानंतर आपण जसं रोज वॉटर यूज करतो फेसवरती ऍज अ टोनर तसं हे पण यूज करू शकतो. आणि याच्यामध्ये नायसिनामाइड आहे तर मग मी स्टार्ट केलं यूज करायला बिकॉज इथे तुम्ही बघू शकता थोडे ब्लॅक स्पॉट्स आहेत कारण की तो पिंपल मी पॉप केला होता त्याच्यामुळे ते स्पॉट्स आले. सो मी ते यूज करणं स्टार्ट केलं. बट हे त्यांनी ऍज अ मला गिफ्ट भेजलं होतं. फोर्थ जे आहे ते आहे कार्लटन ब्युटी. मला नाव पण प्रोनाऊन्स नाही करता येत आहे. त्या ब्रँड सोबत मी कोलॅब केलं आणि त्यांनी जे मला प्रोडक्ट भेजलं होतं त्याची जी पॅकेजिंग आहे इतकी प्रिटी पॅकेजिंग आहे. आता ही खराब झाली आहे बिकॉज हे महिन्याच्या स्टार्टिंगला आलेले आहेत प्रोडक्ट्स आणि मग आता याच्यावर धूळ बसली आणि थोडं सामान लागलं म्हणजे फाउंडेशन वगैरे लागलाय. बट हे बघा इतकी सुंदर पॅकेजिंग आहे याची म्हणून मग मी हे ठेवलं होतं. ह्या सगळ्यांचे मोस्ट ऑफ द प्रोडक्ट्सचे जे डब्बे आहेत मी फेकून दिले बट हे मला खूप आवडलं म्हणून मग मी हे फेकलं नाही. सो याच्यामध्ये ना त्यांनी एक आयलायनर ब्लॅक कलरचं आणि एक होता मस्कारा आणि एक होतं काजळ असं. सो ते काजळ पण मी देऊन दिलं. आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे लिप लायनर त्याच्यात टाकलं होतं बट मी काजळ आणि मस्कारा कोणाला तरी दिलाय. याच्यासाठी मी कोलॅब केलं होतं बेसिकली. ह्या बॉक्समध्ये 3 प्रोडक्ट आहेत त्यांच्यासाठी. बट त्यांनी ऍज अ गिफ्ट मला आणखीन 2 की 3 आणखी 3 आयलायनर्स गिफ्ट दिले होते आणि त्यांचा शेड होता ब्लू, ग्रीन आणि ब्राऊन. त्यांनी मला आयलायनर जे आहे ते गिफ्ट दिले होते. आता बाय द वे मी जे हे लावलेलं आहे ना आयलायनर ते हेच ब्राऊन आयलायनर आणि खूप मस्त आहे. सो मी तुम्हाला दाखवते. याची टिप ना खूप छान आहे. दाखवते म्हणजे असं मी कोलॅब तर नाही करताय बट आता मला खरंच आवडत आहे, खरंच आवडले प्रोडक्ट्स म्हणून मी दाखवत आहे. सो हे बघा हे असं निघतं.
हे ब्लॅक दाखवते मी तुम्हाला, इथे दाखवते. सो हे आहे आपलं नेक्स्ट प्रॉडक्ट. पायात माझ्या मुंग्या आल्या. ओके, ऑलमोस्ट सगळे ब्रँड्स झालेले आहेत. बस एक लास्ट ब्रँड बाकी आहे आणि ते आहे हे जे बॅग आहे, ज्या ब्रँड कडून आली आहे ती, आणि ते आहे कर्ली चार्मी चे प्रॉडक्ट. सो हे कर्ली हेअर वाले टूल्सच म्हणू, हा टूल्सच आहे. सो याच्यामध्ये काय काय आलं मी सांगते. तर सगळ्यात पहिले त्यांनी हा मला बेल्ट भेजला होता, जो सॅटिनचा आहे. बाय द वे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते सॅटिन वाले आहे आणि हा खूप मस्त बेल्ट आहे. आणि बट मला सूट नाही होत, बट स्टील खूप छान बेल्ट आहे. त्याच्यानंतर त्यांनी मला हे एक्स्ट्रा लार्ज ना, हा एक्स्ट्रा लार्जच आहे. ही स्क्रंची भेजली आणि ही पण सॅटिनची आहे आणि खूप मस्त एकदम अशी मऊ मऊ आहे, मुलायम एकदम. सो हे एक भेजलं होतं. त्याच्यानंतर ही छोटी स्क्रंची भेजली मला एक, जी मी एव्हरीडे यूज करते. आणि त्याच्यानंतर हे त्यांनी मला सॅटिन बॉनेट भेजलं होतं. तर हे पण मी ऑलमोस्ट एव्हरीडे लावून झोपते. तर ह्याच्यासाठी मी त्यांच्याबरोबर कोलॅब केलं होतं. आणि येस, हे होते ते 4 प्रॉडक्ट्स जे त्यांनी मला भेजले. उडत आहे इकडे तिकडे. आणि यांची क्वालिटी खूप मस्त आहे. यांच्या सॅटिनची क्वालिटी खूप प्रीमियम आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि बिलकुल अनकम्फर्टेबल नाही होत, म्हणजे असं रुतत वगैरे नाही. सो मला ते आवडलं त्या ब्रँडचं. विथ दॅट दोस्तो, आपले सगळे फ्री प्रोडक्ट संपले आहेत, म्हणजे फेब्रुवारी महिन्यातले संपले आहेत. ओके दोस्तो, मी ना हे सगळे ठेवत होती सामान, तर मी असंच विचार केला की मी थोडीशी कॅल्क्युलेट करून बघते की जवळजवळ किती रुपयांचे हे प्रोडक्ट्स आहे. मी जेव्हा कॅल्क्युलेट केलं सगळं वेबसाईटवरून चेक करून, तर मला माहिती पडलं हे जवळजवळ 10,000 रुपीजचे प्रोडक्ट्स आहे. 9,000 टू बी प्रिसाइज्ड. आणि 9,000चे फ्री प्रॉडक्ट्स मला मिळाले आहेत फेब्रुवारी मंथमध्ये, एका महिन्यामध्ये. थँक्यू सो मच. हे तुमच्यामुळे पण पॉसिबल झालं, बिकॉज तुम्ही जर असा सपोर्ट नसता केला तर मला कोणच ओळखते आणि मला कोणच फ्री प्रोडक्ट देणार. म्हणून तुम्हाला पण थँक्यू आणि ब्रँड्सला पण थँक्यू. आणि याचबरोबर आपला हा व्हिडिओ पण संपलेला आहे. सो हे सगळे प्रोडक्ट्स मला तुम्हाला म्हणजे अशी मजा म्हणून दाखवायचं होतं, शो ऑफ वगैरे करायचं नव्हतं. बिकॉज लोकांना वाटतं की असे फ्री प्रोडक्ट दाखवून काय शो ऑफ करते, असं नाहीये. खूप लोकांचे मी व्हिडिओज बघितले आहेत की जे PR हॉल करतात आणि ते मला बघायला खूप मजा येते. आणि मला असं वाटलं की जर मला मजा येते तर माझ्यासारख्या अजून मुली असतील, अजून लोक असतील ज्यांना पण मजा येत असेल, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. सो प्लीज डोंट कम ॲट मी. बट येस, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. थँक्यू सो मच या सगळ्या ब्रँड्सला ज्यांनी मला प्रोडक्ट्स भेजले आणि ज्यांनी माझ्यावर भरोसा केला की ही चांगला व्हिडिओ आपल्याला बनवून देणार. अरे हे मागून असे ह्या प्लांटचे असे खूप व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओभर असं वाटलं ना की मला शिंग आलेले आहेत. बट छी, आता मला आवडत नाहीये. मला पूर्ण व्हिडिओ संपेपर्यंत लक्षात नाही आलं की ते मागून असे दिसत आहेत. बट प्लीज इग्नोर करा. एनिवेज, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला मजा आली असेल यार. आणि तुम्ही मला सांगा की मी एव्हरी मंथ असा महिन्याच्या शेवटी असा व्हिडिओ करू का जे मला प्रोडक्ट्स फ्री मध्ये आले आहेत त्यांचा. असं नाही आहे की मला एव्हरी मंथ असे इतके सगळे प्रोडक्ट्स मिळणार. काही महिन्यात मला एखादाच प्रोडक्ट मिळतो, काही महिन्यात मला मिळत पण नाही, बट काही महिन्यात असे मिळतात. सो तुम्ही सांगा, तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर मी बनवणार. मग जर 2-3 महिन्याचं असं मिळून मी बनवू शकते व्हिडिओज, असं पण करू शकते. सो येस, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला हे पण सांगा तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली आहे की नाही. जर खरंच मजा आली असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि माझ्या इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा, कारण की हे मोस्टली जेवढे पण प्रोडक्ट्स आहे हे इंस्टाग्रामवर कोलॅबसाठी आले होते. सो ह्यांच्याबद्दलची सगळी माहिती मी इंस्टाग्रामवरती दिलेली आहे. सो मेक शुअर तुम्ही इंस्टाग्रामवरती मला फॉलो करताय. अँड येस, दॅट्स इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.